तर मित्रांनो, गाडा मालक बाळामोरे चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहेत भिवंडी कोणगाव मैदानामध्ये आणि सुंदर अशी येवण जोडी पळाली. दादा काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? आजचा गुलाल म्हणजे आम्हाला खूप महत्त्वाचा होता. कारण खिडकालीला मागच्या मैदानात आमचा गुलाल पडला होता आणि त्याच्या अगोदर एक इताड्याला झालेला. सतत एक गुलाल पडतो, एक गुलाल होतो. ते असं चाललंय आता आमचं. हा खेळ फक्त आनंदाचा आहे, बाकी दुसरं काही नाही. आम्ही फक्त आनंद लुटण्यासाठी येतो आणि त्याच्यामध्ये आम्ही काही रागरोष कशाचा नसतो. आम्ही फक्त एक खेळ आहे, या खेळी खेळण्यासाठीच येतो. प्रथम तुमची ओळख सांगा. मी अजय हरणे, रायबा बैल, दोस्ती ग्रुप फलेगाव टिटवाला या नावात पळतो. या बैलाचे 5 मालक आहेत. ते आता सध्या घरी आहेत. फक्त 2 आलेले आहेत मालक आता इथे. आज रायबाच्या सोबत कोण पायरा? हा गुरुचरण पाड्यावाल्यांचा सर्जा बैल आहे. हा आतून बाहेरून दोन्ही खांदी बाहेरून पब्लिकनी पळतो तो वासरू. खूप सुंदर आज गाडी बघायला मिळाली आणि गुलाल प्राप्त झाले. धाग्यावर सुद्धा ओव्हरटेक केलं. काय सांगाल? धाग्यापासून गाडी सुट्टीला ती समोरची पुढं होती आणि आमचा या वाश्यावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे. तो गाडी सोडत नाही. तशी गाडी 100 पावलं पुढे गेली, त्यानुसार त्यांनी गाडीचा जो वेग वाढवला, तर गाडीला अंतर देऊनच गाडी पास झाली. रायबा सुद्धा एक भला भक्कम बैल दिसतोय, कारण त्याचा मोजमाप खूप मोठा आहे. आम्ही हा बैल पलाच्या जोरावरती नव्हता घेतला, देखण्या रूपावरती बैल घेतला होता फक्त. बैल आम्ही नाही पळल ह्यो भाग वेगळा लास्टला राहिला गोष्टीचा. पण आम्ही ह्यो देखण्यापणावरती घेतला होता आणि त्याचा तुम्ही शरीर बघा, शरीराला एकदम फिटनेसमध्ये बैल आहे. बघा खूप सुंदर असा तुम्ही बैल सुद्धा जोपासलाय. कशा प्रकारे त्याचा व्यायाम आणि खाद्य असतंय? व्यायाम काय आपली मक्का बड्डा असतो आणि चुनी असते, आपला एक उडीद डाळ असते आणि शेंगदाणा पेंड आणि गूळ हे सगळं मिक्स करून त्याला टाकतो आपण. आणि गाजर बीट पण असतात कधी-कधी मध्ये-मध्ये. अशी जर गाडी आमची गेली भाजीपाल्याला, तर तेव्हा घेऊन येतो. हप्त्यातून 2-3 वेळा तरी गाडी जाते आमची. तसा येतो. जसा असेल तसा टाकतो आम्ही. पेंडा पण टाकतो त्याला आणि कडबा पण चालतो. म्हणजे दोन्ही सुका आणि ओला पण दोन्ही टाकतो. बघा मित्रांनो, आपण जेव्हा एका महादेवाच्या नंदीला शरक्षेत्र उतरवतो, तसाच एखाद्या बॉडी बिल्डर सारखा त्याला खुराक देतोय आणि खूप सुंदर तुम्ही सांभाळलेला आहे आणि तो महादेवाचा नंदी एकदम फिटनेसमध्ये दिसतोय. घरी जेव्हापासून आलाय ना घरी, आपल्या मागच्या वर्षी 2025च्या एंडिंगला बैल घरी आलाय डायरेक्ट 31 डिसेंबरला. तिथून बैलांनी आपल्याला कधी नाराज नाही केलेला. आजपर्यंत आपण बिनजोडच्याच गाड्या खेळत होतो ना, बिनजोडच्याच गाड्या हे करतो. पण आता सध्या बैल बॅकफूटला गेला होता. परत आलाय आमच्या जो जुना जोश होता ना, तोच जुना जोश परत आलाय बैलामध्ये. आता मागच्या वर्षी दोन्ही एकच खांदी बैल पळायचा, उजवा खांदी. आता दोन्ही खांदी पळतो, डावीत पण ना उजवीत पण. आतूनच पळतो पण. मध्यंतरी काळामध्ये कुठेतरी बॅकफुटला गेलता तेव्हा बऱ्याच लोकांनी ट्रोल केला होता, की रायबा कुठेतरी थांबलेला आहे आणि आता तो संपला म्हणून. पण त्याने आज ते करून दाखवले. आजारामध्ये होता, म्हणजे बैलाला लंपी झाली होती. अजून पण जवळ-जवळ 1.5 वर्ष झालं बैलाच्या पायाला मागच्या खुरीला उंदीर नक्कीच्या इथे जखम आहे. ती जखम काही लवकर बरी होत नाही. जवळ-जवळ त्याला 6 ते 7 महिने झाले जखमच बरी होत नाही. पण आम्ही त्याच्यावरती उपचार चालू आहेत त्याच्यावरती आणि मग जसं आरामात बैलच काढतो. आराम जसा देऊ आराम तसा बैल काढतो. जास्त त्याला ताण नाही देत. बघा मित्रांनो, सुंदर अशी गाडी पळाली आणि खूप चांगला असा गुलाल प्राप्त झाला. काय सांगाल? कुठला एखादा इतिहास सांगा, की त्याने तुमचं मैदानामध्ये नाव लौकिक केलं? मागच्या वर्षी याच मैदानामध्ये, आता नाव नाही घेत त्या जोडीचा, A1 जोडी म्हणजे जी गाडी 2-2 गोंड्यांच्यावरती गाडी खेळते. मागच्या वर्षीच याच टायमाला याच मैदानामध्ये आम्ही बिनजोडची गाडी मारली होती. गाडी पेंडिंगला राहिली होती. धागा बादशाहने तोडला होता, रायबानी. बघा, रायबा जसं नाव सुद्धा रायबा आहे आणि त्या रायबासारखंच तो करून दाखवतो. जास्त मेहनत म्हणजे आमचं इथं मामा, डुबेरवाडीचे मामा, त्यांच्याकडे घोड्या बैलातला बैल आहे हो. त्यांच्याकडून बैल आपण विकत घेतला आणि त्यांच्याकडे पावसाळ्यामध्ये सांभाळायला, पावसाळ्यात बैल त्यांच्याकडे जातो. विनामूल्य सांभाळतात ते आणि त्यांच्या बैलासारखा सांभाळतात. आता पण मामाचे फोन चालूच आहेत याच्यामध्ये. जशी त्यांची विचारपूस कंटिन्यू चालूच असते बैलाबद्दल. बैलावरती आमच्यापेक्षा जास्त बैलावरती त्यांचा जीव आहे. बघा मित्रांनो, कुठेतरी जे मैत्रीपूर्ण प्रेम आहे, तेच कुठेतरी आज लयाला आलेलं आहे. हो. आणि कसं झालंय, आम्हाला पूर्ण आमच्या एकट्याच्या नावात नाही पळत. आमच्या पूर्ण गावाच्या नावात पळतो आणि आम्हाला पूर्ण गावाचा सपोर्ट आहे. फलेगाव टिटवाला. तुम्ही नाव ऐकून असाल, फलेगावमध्ये भरपूर बैल आहेत. पण आम्हाला पूर्ण गावाचा सपोर्ट आहे.
बघा मित्रांनो, खूप चांगलं असं आहे आणि पोळेगाव टिटवाळा म्हणजे एक मुंबईमध्ये गाजणारं नाव आहे. आज रायबा झाला, नखऱ्या झाला, खूप चांगले चांगले तुमच्या गावामध्ये जे महादेवाचे नंदी कुठेतरी गावाचं नाव कुठेतरी वर नेऊन ठेवलेलं आहे. काय सांगाल? अ, भरपूर नाव केलेलं आहे. नखऱ्याने पण केलेलं आहे. आमचा रायबा पण करतोय आता सध्या त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून. आणि आमचा एक घरी लक्षा पण बैल आहे. लक्षा मोठा त्याचा पण इतिहास खूप मोठा आहे लक्ष्याचा. बिनजोडला सतत 2023, 24, 25 3 वर्ष सतत लगातार तो पब्लिकनं उजवा खांदा अ, बिनजोडलाच पळत होता. आणि आता त्यांच्या अगोदरचा इतिहास म्हणजे आमचा एक गावठी बैल पण होता चायना. त्याच्यानंतर अजून त्याच्यानंतर आम्ही त्या चायनापासूनच आम्हाला ही म्हणजे हा नादाची आवड लागली आणि त्या आवडीपासूनच आम्ही त्याच्यानंतर आम्ही 17 ते 18 बैलं घेतली. त्याच्यानंतर हा आम्हाला एक म्हणजे आम्हाला बिनजोड खेळण्यासाठी हा एक बैल लागला. तर त्याच्यानंतर अगोदर आमचा एक बैल होता, पण तो आजारामध्ये लंपीच्या आजारामध्ये वारला. पण तो पण आमचा त्यांनी पण नाव करूनच गेला होता. शंभू म्हणून होता. बघा खूप चांगलं असं तुम्ही या क्षेत्रामध्ये 17 ते 18 जवळ-जवळ महादेवाचे नंदी आज तुम्ही घेऊन आणि पळवता. काय सांगाल? ह्या शर्यत क्षेत्र काय सांगून जातो? हा शर्यत क्षेत्र फक्त स्वतःच्या मजेसाठी या म्हणजे नाद असेल तरच या, नाहीतर याच्यामध्ये काय तुम्ही बोलाल का या बैल घेतला मी याच्यामधून पैसे भेटतील. पैसे कमवण्याचं साधन नाहीच आहे. हे फक्त आपलं मोज-मजेचं साधन आहे. आणि कुठेतरी आपलं एक इथे आल्यानंतर पूर्णपणे टेन्शन फ्री राहतो माणूस. किती टेन्शन असलं तरी इथं या शर्यती क्षेत्रामध्ये आलं ना, का पूर्ण टेन्शनच निघून जातं. घरी काय चाललंय, काय चाललंय ते मग फक्त घरी गेल्यानंतरच ते. आता जोपर्यंत आपण इथे आहे तोपर्यंत आपल्याला काहीच नाही. बघा आपल्या तुमच्या जवळचाच आता एक आम्ही बाईट घेतली. पोलीस म्हणून आहेत. त्यांचा जो एक डोळ्यामध्ये अनुपर बैल आहे, सचिन देसले म्हणून. सचिन देसले म्हणून. त्यांनी सुद्धा खूप चांगलं सांगितलं, की आमच्या ज्या विभागामध्ये आम्ही जो शर्यत क्षेत्राचा खेळ खेळतो, तो फक्त आम्ही टेन्शन दूर करण्यासाठी खेळतो. कारण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर कुठेतरी एक विसावा म्हणजे लोकं कुठेतरी फार्म हाऊसवर फिरतात, पण आम्ही इथे येऊन शेतकऱ्याचा खेळ खेळतोय. काय सांगाल? आम्ही पण ह्याचसाठी येतो. आम्हाला काही याची म्हणजे याच्याबद्दल आम्ही काही पैसे कमवण्याचं साधना त्या संदर्भात येतच नाही इथे. आम्ही फक्त आमच्या मनाचा विरंगुळा होण्यासाठीच येतो. बाकी दुसरं कशासाठी येत नाही. बघा, खूप छान दादाने सांगितलं आणि शरद क्षेत्र हा एक मैत्रीपूर्ण क्षेत्रच आहे आणि तो टिकवण्याचा खूप चांगला असा प्रयत्न सुद्धा तुम्ही करता. कारण तुम्हाला जो फार अनुभव आहे आणि आपला जो मातीमधला खेळ आहे, तो खूप चांगला असा जोपासता. आम्ही मैत्रीपूर्णच 100% मैत्रीपूर्ण गाड्या करतो आणि कोणाशी असा रागरोष नसतो आमचा. आज त्यांच्याशी गाडी झाली तर आम्ही जर आपला बैलाला जर वाटला बैल का, तर आम्ही त्याच्याकडे समोरून पैरा पण मागतो. आणि जर समोर काही त्यांची अडी-अडचण असेल तर बैल त्यांचा जर खाली असतो. मी एक सुट्टी मेकर पण आहे. सुट्टीला मला दुसऱ्यांच्या गाड्या सुट्टी सोडायला मला मजा वाटते. मी कोणाच्या पण गाड्या सोडतो, सगळ्यांच्या गाड्या सोडतो. जशी मला तिथं सांगतील तसं त्या पद्धतीने सोडून देतो सुट्टी. बघा, खूप छान. विरोधात असलं तरी चालेल आपल्याला. आपल्याला असं काही नाही. बैलांवरती आपला खूप जीव. फक्त प्रेम पाहिजे. हां, बैलांवरती प्रेम आहे खूप आपलं. प्रत्येक बैलावरती. आज पैऱ्याला सोबत सुद्धा खूप चांगला असा महादेवाचा नंदी पळाला आणि आज आपल्यासोबत बघा एक ताई सुद्धा आपल्याला दिसत आहेत. ताई कुठून आल्या तुम्ही? आम्ही चाविंद्रा गुरुचरण पाडा. आज तुमच्या सुद्धा बैलांनी महादेवाच्या नंदीने गुलाल प्राप्त केलेला आहे. कसा वाटतं आज आनंद? जाम आनंद झालाय आज. तुमचं नाव सांगा. अंजना दिलीप मालक. आज तुमच्यासोबत एवढी खूप सारी मंडळी आलेली आहे. आणि आज मैदानामध्ये लेडीज वर्ग सुद्धा वाढत चाललाय. काय सांगाल? छान आहे ना. कुठेतरी छान वाटतं छान ना? वाटतोय. कुठेतरी असं वाटतंय ना का टेन्शन दूर होतंय. टेन्शन दूर. काय सांगाल अजून? तुमच्या ज्या लेडीज मंडळी महिला भगिनींना काय सांगाल? सगळे यायला पाहिजे. दुसरी लोक शिवाय नाही ऐकणार घरी. घरी सगळी वरडा खातात ना. हा, सगळे समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. बस मग एवढं. बघा दादांना सुद्धा विचारा. दादा तुमचं नाव सांगा. दत्ता. कसा पळाला आज? खूप छान पळाला आज. महादेवाचं नाव सांगा. याचं नाव सर्जा आहे. सर्जा आणि रायबा आज खूप सुंदर गाडी पळाली. हो, खूप सुंदर गाडी पळाली आज. काय गावाचं नाव तुमच्या? आमच्या गावाचं नाव गुरुचरण पाडा. आज त्या गावाचं नाव कुठेतरी लौकिक करतोय. हो, हा? खूपच.
आजचा आनंद जोरात होईल का? जाम जोरात आहे आजचा आनंद, कारण की आमचा ते दिवशी पण गुलाल पडलेला, आज गुलाल झाले, आम्ही जाम खुश आहेत. खुश आहेत. आज काहीतरी होणार, आज पार्टी होणार, जल्लोष आज, जल्लोष होणार. जल्लोष होणार आज. पुढच्या जे नियोजन होणार आहे येणाऱ्या काळामध्ये कलंबोरीच्या वाडी तिथे दिसेल का यवन जोडी? दिसेल, बघू आता. आमचे नियोजन पंडित शेट गुलवी करतात, हा. लिंबोलीचे आहेत. हा. ते नियोजन करतात, ते बोलतील तसं आम्ही घरी पळू आम्ही. आज दादांनी खूप चांगलं असं नियोजन सांगितलं तुमचं. त्यांचा पण आम्ही आभार मानतो की आम्हाला बैल दिला, तेही खूप खूप धन्यवाद. ना आपला गुलाल झाला, आम्ही खूप आनंदात आहेत. बघा खूप चांगलं असं दादाने सांगितलं, कारण कुठेतरी असं प्रेम दाखवलं तरच हा शरक्षेत्र पुढे जातोय. दादा बघा तुमचं सुद्धा खूप अभिनंदन केलं, काय सांगाल? म्हणजे हा बैल पळताना मी स्वतःहून बघितला होता आणि आमचे जे ड्रायव्हर आहेत प्रशांत म्हणून आहेत पाधीरपाड्यावरचे, त्यांनी नियोजन करून दिला होता आणि त्यांना मी सांगितलं होतं अगोदर 4 दिवसा अगोदर का बोला आपला असा बैल पळतो आणि नेहमी गाडीवरती त्यांच्या गाडीवरती तो प्रशांतच बसतो. मग त्यांनी नियोजन लावून दिलं आपल्याला आणि त्यांनी आपल्याला विनंतीला मान देऊन आपल्याला बैल दिला, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार आहे. दादा खूप चांगलं असं तुम्ही सांगितलं आणि आज आम्हाला सुद्धा तुम्ही मुलं बाईट दिली त्याच्याबद्दल सुद्धा तुमचे धन्यवाद आणि आज गुलाल प्राप्त झालं त्याच्याबद्दल सुद्धा धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. असंच प्रत्येक गाडा मालकाचं तुम्ही बाईट घेत राहा, कारण तर लहान गाडा मालक पण आहेत, त्यांचे पण कुठेतरी बैल बॅकफुटला आहेत, त्यांना पण तुम्ही उजेडात आणाल हीच अपेक्षा करतो तुमच्याकडून. खूप खूप धन्यवाद. आम्ही असंच करत राहू. फक्त तुमची गाडा मालकांची आम्हाला साथ राहू द्या आणि आमच्या चॅनलला असंच प्रेम भेटू द्या. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू.